सगळ्यांनाच वेळ द्यायचा आहे, जेवढा आहे तेवढा सगळा वेळ वाटून टाकायचा आणि सगळ्यांना चांगली चर्चा घडून आणायची, सफल चर्चा झाली पाहिजे, त्याच्यातून चांगलं फलित निर्माण झालं पाहिजे। अजितदादा आणि एकनाथ शिंदे साहेब हे सत्ताधारी पक्षाचे महायुतीतले घटक पक्षाचे नेते आहेत। त्यांनी एकत्रित विचार करूनच माझी उमेदवारी फायनल झालेली आहे, परंतु या पदाने नेतृत्वाने आणि सरकारने न्याय दिल्यामुळे निश्चितच आमच्या कार्यकर्त्याच्या आशा पल्लवित झालेल्या आहेत। माझ्या सोबत आहेत प्राध्यापक राम शिंदे। विधानसभेचा निकाल लागल्यानंतर ते थोडे नाराज होते, मात्र त्यांची नाराजी काही दिवसातच भारतीय जनता पक्षाकडून कमी करण्यात आलेली आहे। मी तुमचं अभिनंदन करू का? सध्या तुम्ही फॉर्म भरलाय आणि विरोधकाकडून कुठलाच फॉर्म नाही आला, आता तुम्ही सभापती होणार आहेत, अनेक मंत्र्यांना तुम्ही आता वेळ देणार आहेत, मोठं पद तुमच्याकडे येते। तुमची मर्जी आता अभिनंदन करायचं का नाही करायचं, पण मी बिनविरोध झालेलो आहे आणि त्याची अधिकृत घोषणा उद्या। तुमचं अभिनंदन। धन्यवाद। महाविकास आघाडीकडून कुठलाच फॉर्म आला नाही, काय नेमकं कारण आहेत आणि काय चाललंय? आपल्या देशामध्ये लोकशाही, महाराष्ट्रामध्ये देखील लोकशाहीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं हे उदाहरण झालेलं आहे। सत्ताधारी पक्षांनी जो प्रस्ताव उमेदवारीचा माझा दिला आणि त्या अनुषंगाने विरोधी पक्षाला विनंती केली आणि निश्चितच त्याला दाद देत महाविकास आघाडीचे नेते आणि काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले साहेब यांनी या निवडणुकीमध्ये आम्ही सहभागी होणार नाही असं वक्तव्य केलं, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि निवडणूक बिनविरोध झालेली आहे। राज्यपालांच्या आदेशानुसार उद्या अधिकृतरित्या घोषणा होणं बाकी आहे, ती उद्या घोषणा होईल। आता बिनविरोध निवडणूक झालेली, कुठलाही फॉर्म आलेला नाही। निश्चित स्वरूपामध्ये एक चांगल्या वातावरणामध्ये जो संदेश राजकारणाच्या संदर्भामध्ये किंवा सभापतीच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये जो द्यायचा होता, तो दोन्ही पक्षांनी, सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षांनी हा संदेश दिलेला आहे। त्याचा नक्की भविष्यामध्ये योग्य तो उपयोग होईल। प्राध्यापक राम शिंदे आता एक प्रकारे वरिष्ठ सभागृहाचे हेडमास्टर होणार आहेत, मोठी जबाबदारी आहे, ही जबाबदारीकडे कसं पाहता? मी अगोदर होतोच, पण आता हेडमास्टर झालाय तुम्ही म्हणताय, त्याच्यामुळे आता हेडमास्टरची जबाबदारी योग्य पद्धतीने चांगली पार पाडू। कुठल्या मंत्र्यांना तुम्हाला जास्त वेळ द्यायचा आहे आणि कुठल्या मंत्र्यांना तुम्हाला कमी वेळ द्यायचा आहे? सगळ्यांनाच वेळ द्यायचा आहे, जेवढा आहे तेवढा सगळा वेळ वाटून टाकायचा आणि सगळ्यांना चांगली चर्चा घडून आणायची, सफल चर्चा झाली पाहिजे, त्याच्यातून चांगलं फलित निर्माण झालं पाहिजे। शेवटी या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला या जे काही मंदिर आहे विधिमंडळ, त्याच्यातून न्याय मिळाला पाहिजे, या भूमिकेतून हे सभागृह चालवण्याची जबाबदारी माझी आहे। म्हणून हे जबाबदारीने सभागृह चालवून महाराष्ट्रातल्या जनतेला न्याय देण्याची भूमिका आहे। म्हणजे सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षाचा अतिशय चांगल्या पद्धतीनं समन्वय साधून जनतेला न्याय देण्याची भूमिका आपण त्या पदाच्या माध्यमातून देणार आहोत। तुम्ही सभापती पदासाठी तुम्ही मागणी केली होती पक्ष नेतृत्वाकडे की पक्ष नेतृत्वानेच तुमचा विचार केलेला आहे? असं आहे की ज्या वेळेस निवडणुकीचा उमेदवार जाहीर होतो, उमेदवारी फॉर्म भरला जातो आणि त्यामुळं आता मागणं न मागणं, पक्षाने देणं, शेवटी आपण जे काही सार्वजनिक आणि सामाजिक राजकीय जीवनामध्ये काम करतो त्याला न्याय देत असताना आपला कोणत्या दृष्टीने विचार होऊ शकतो हे नेतृत्वाने आणि पक्षाने बघितलं आणि मला या पदावरती काम करण्याची संधी किंवा त्यांनी सुचवलं, आता ते काम मी हाती घेतलेलं आहे। निश्चित त्या जो वरिष्ठांनी आणि नेतृत्वानी, विशेषतः मुख्यमंत्री महोदयांनी जे सांगितलं की तुम्हाला ह्या पदावर काम करायचं, त्या पदाला न्याय देण्याची भूमिका भविष्यात पार पडणार। अजितदादांवरचा राग कमी झालाय तुमचा? अजितदादा आणि एकनाथ शिंदे साहेब हे सत्ताधारी पक्षाचे महायुतीतले घटक पक्षाचे नेते आहेत। त्यांनी एकत्रित विचार करूनच माझी उमेदवारी फायनल झालेली आहे। तुमचा पराभव झाला असला तरी रोहित पवारांपेक्षा मोठी जबाबदारी तुमच्यावर आलेली आहे। पराभव अल्पशा मताने झालेला आहे। आमचा कार्यकर्ता झुंजला, संघर्ष केला, निवडणुकीमध्ये एकदम किरकोळ मताने पराभव झाला आणि त्यामुळं कार्यकर्त्यांना देखील अतिशय मोठा उत्साह आहे, मोठ्या प्रमाणात लोक इकडे आलेले आहेत। त्यामुळे मतदारसंघामध्ये देखील एवढं कष्ट आणि मेहनत करून देखील यश आलं नाही, परंतु या पदाने नेतृत्वाने आणि सरकारने न्याय दिल्यामुळं निश्चितच आमच्या कार्यकर्त्याच्या आशा पल्लवित झालेल्या आहेत आणि त्यामुळं कामं करण्याच्या दृष्टिकोनातून ही शेवटचा प्रश्न आहे, मंत्रिपद भेटलं नाही याचं दुःख आहे? दुःख नाहीच आहे, जे मिळालं त्याच्यात समाधान मानणारा माणूस आहे। मिळालं त्याच समाधान। तुमच्या राजकीय वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा। तर हे होते प्राध्यापक राम शिंदे, ज्यांची आता जवळपास औपचारिकता बाकी आहे विधान परिषदेचे सभापती म्हणून। त्यांनी सांगितले विरोधात काही फॉर्म आलेला नाही आहे, त्यामुळे तुम्ही माझं अभिनंदन करू शकता असं ते बोलले आणि शिवाय राजकीय प्रश्नावर देखील त्यांनी आपल्या शैलीमध्ये उत्तर दिलेले आहेत। विष्णू सानप, लेट्स अप मराठी, नागपूर।